महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटुंबातील एक अवलिया ज्याने संघर्षातून प्रगतीकडे असा प्रवास केला, असा तरुणांचा एक आयडॉल सागर भैया दोलतोडे यांचा समर्थ गावकरीने घेतलेला हा एक स्पेशल रिपोर्ट। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरम तालुक्यातील खुडूस हे साधारण 6 ते 7 हजार लोकसंख्येचे गाव। या गावामध्ये 12 डिसेंबर 1991 साली जन्म घेतलेले सागर भैया यांचं 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण आपल्या गावातच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालं। त्याच्यानंतर 5वी ते 10वी हे शिक्षण त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय विजयनगर विझोरी या ठिकाणी घेतलं। 11वी 12वी शिक्षण त्यांनी विज्ञान शाखेतून सदाशिवराव माने विद्यालय अकलूज या ठिकाणी घेतलं। त्याच्यानंतर 2010च्या सुरुवातीला ते पुण्यामध्ये इंजिनिअरिंग करण्यासाठी आले। भोरच्या राजगड ज्ञानपीठ या संस्थेच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी इंजिनिअरिंग शिक्षण घेण्यासाठी सुरुवात केली, परंतु त्यांचं मन काही रमलं नाही। 2 वर्ष इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी पत्रकारिता करण्याचा निर्णय घेतला, परंतु सगळीकडूनच त्यांना विरोध होत होता। म्हणूनच त्यांनी आपलं इंजिनिअरिंग शिक्षण अर्धवट सोडून पुण्यातून मुंबई या ठिकाणी ते रवाना झाले आणि तब्बल 1.5 वर्ष मुंबईमध्ये राहिल्यानंतर त्यांनी अफाट कष्ट देखील केले। लग्नामध्ये केटरिंग केलं, भाजीपाला विकला। विरारच्या कातकरीपाडा या ठिकाणी ते मुंबईला राहत होते। त्या ठिकाणी राहत असताना ते इंडियन स्कूल ऑफ मीडिया या कॉलेजमध्ये 3 दिवस कॉलेज करायचे आणि उरलेले 4 दिवस हे केटरिंग करायचे। त्याचबरोबर भाजीपाला विकणे, अंडा भुर्जीच्या गाडीवर संध्याकाळी 6 ते 9 असे 3 तास काम करायचे। इंडियन स्कूल ऑफ मीडियामध्ये जर्नलिझमचा डिप्लोमा या कोर्सची फी 1.25 लाख रुपये होती। त्याच्यापैकी 1 लाख रुपये फी काम करून त्यांना भरता आलं, परंतु उरलेली फी त्यांना भरण्यासाठी पैसे नव्हते। अशातच त्यांची मोठी बहीण डॉक्टर सुषमा यांनी एका रात्रीमध्ये आपल्या हॉस्टेलमधल्या मैत्रिणीकडून 12,500 रुपये जमून दुसऱ्या दिवशी सागर भैया यांना पाठवले, पण तरीसुद्धा परत एकदा 12,500 रुपये कमी पडत होते। फक्त त्या 12,500 रुपयांसाठी त्यांना जर्नलिझमच्या एक्झामसाठी सुद्धा बसू दिलं जात नव्हतं। त्यांचं पत्रकारितेचं स्वप्न सुद्धा अपूर्णच राहिलं। त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं नशीब आजवण्यासाठी 2013 साली प्रयत्न देखील केला। तिथेही त्यांना अपयश आलं। त्यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यावरती आधारित एक चित्रपट बनवला, त्याचं नाव होतं मी अर्जुन बोलतोय। काही अनुचित प्रकार घडल्यामुळे त्यांना तो चित्रपट प्रदर्शित करता आला नाही। तिथेही त्यांना अपयशच मिळालं। साधारणपणे 2019 साली पुण्यामध्ये आल्यानंतर 2009 सालापासून त्यांनी इंजिनिअरिंग करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी मार्केटिंगची कामे देखील केली। इंजिनिअरिंगमध्ये त्यांना रस नव्हता, त्याच्यामुळेच थोडेसे मतभेद घरच्यांसोबत देखील त्यांचे होत होते। वेगवेगळ्या ठिकाणी आपलं नशीब आजवण्याचा प्रयत्न देखील भैया यांनी नेहमीच केला। अगदी पुण्यामध्ये रात्रभर बस स्टॉपवरती पॅम्पलेट लावणे, दिवसभर मार्केटिंगचे फ्लायर चौकात उभा करून ते वाटणे, पार्ट टाईममध्ये कुठेतरी जॉब करणे, असा त्यांचा दिनक्रम चालू होता। या दरम्यान प्रचंड इच्छाशक्ती असून सुद्धा त्यांना इंजिनिअरिंग सोडल्यानंतर खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागला। मुंबईमध्ये असताना सुद्धा ते 1.5 वर्ष वास्तव्यास होते। तिथे सुद्धा त्यांना प्रचंड कष्ट करावेच लागले। 2013 साली त्यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यावरती मी अर्जुन बोलतोय हा चित्रपट बनवला, परंतु तो चित्रपट त्यांना प्रदर्शित करता आला नाही। पण आपण केलेली मेहनत वाया जाऊ नये आणि वडिलांच्या मेहनतीचा पैसा वाया जाऊ नये म्हणून त्यांनी कात्रजच्या भागांमध्ये तसेच पारनेरच्या बऱ्याचशा शाळांमध्ये 10 रुपये तिकीट विक्री करून तो चित्रपट प्रोजेक्टरवरती दाखवला आणि त्या 10 रुपयाच्या तिकिटांमधून जमा होणारी जी रक्कम होती ती रक्कम त्यांनी त्याच ठिकाणी चित्रपट संपल्यानंतर त्याच शाळेमध्ये एका गरीब मुलाला आणि एक गरीब मुलीला यांच्यामध्ये ते वाटत राहिले। 2014 साली मुंबईवरून ते जेव्हा परत पुण्यामध्ये आले तेव्हा त्यांनी पुन्हा कुठेतरी नशीब आजवण्यासाठी म्हणून मार्केटिंगमध्ये काम केलं। 2015 साली त्यांच्या आयुष्यातली स्वतःची 4 व्हीलर त्यांनी स्वकष्टावर घेतली। त्यानंतर देखील त्यांच्या आयुष्यात चढउतार काही कमी झाले नव्हते। प्रचंड संकटांचा सामना करत 2016 उजाडलं। 2016 साली त्यांनी परत वेगवेगळ्या ठिकाणी आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला। परत एकदा त्यांना वेगवेगळ्या संकटांना सामोरे देखील जावं लागलं। 2017-18 साली एका व्यवसायामध्ये ते गुंतवणूक करण्यामध्ये फसले आणि त्यांना आणि त्यांच्या जवळपासच्या लोकांना जवळजवळ 60 ते 65 लाख रुपयाचा फटका बसला आणि हे सगळे पैसे जबाबदार व्यक्ती म्हणून सागर भैया यांनी स्वतःच्या अंगावर घेतले। आता मात्र लोकांचे टोमणे सुरू झाले होते। लोकांचा त्रास देणं चालू झालं होतं, कारण जबाबदारी घेतली होती ती सागर भैया यांनी आणि त्यांचे पैसे वेळ देणे आता गरजेचे झाले होते।
बघता बघता लॉकडाऊन आलं. लॉकडाऊननंतर परत त्यांनी भरारी घेतली. पण लॉकडाऊनमध्ये काय करायचं म्हणून वडिलांचा वडिलोपार्जित पारंपरिक जो व्यवसाय होता तो किराणा दुकानाचा तो त्यांनी करायला सुरुवात केली. त्यांनी 1.5 वर्ष लॉकडाऊनमध्ये किराणा दुकान चालवलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा आपलं निवेदन क्षेत्रामध्ये अँकरिंग करायला सुरुवात केली. त्यातूनच त्यांना छोटं मोठं मानधन मिळत राहिलं. आणि आज महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून सागर भैया यांच्याकडे बघितलं जातं. पण मागच्या 2021 पासून त्यांनी जी काही भरारी घेतली तिथे त्यांना अजिबात मागे वळून बघण्याची गरज पडली नाही. मागच्या 13 वर्षांमधला प्रचंड स्ट्रगल, प्रचंड कमवलेला जनसंपर्क आणि लोकांचं कमवलेलं प्रेम हेच त्यांच्या नशिबाने त्यांना परत सगळ्या गोष्टी मिळवून देत. बघता बघता 2019-22 या 2 वर्षांमध्ये सागर भैया दोलतोडे हे नाव सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये एवढे वर्चस्वाला आले की आज फक्त त्यांच्या जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे चाहता वर्ग आहे. 2021-22 मध्ये त्यांनी विशेष समाज कल्याण परिषदेची स्थापना केली, जी कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत येते. आणि या विशेष समाज कल्याण परिषदेच्या माध्यमातून कितीतरी अडलेल्या गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करणे, भुकेलेल्यांना अन्न देणे, निवारा उपलब्ध करून देणे, लोकांना आर्थिक मदत करणे, लोकांच्या सुखदुःखामध्ये उभं राहणे. याच्यामुळे सागर भैया दोलतोडे हे फक्त युवकांच्याच नाही तर संबंध महाराष्ट्राच्या प्रौढ व्यक्तींमध्ये त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक वलय निर्माण करून गेले. अशा युवकांची महाराष्ट्राला गरज आहे, ज्यांनी आपला स्वतःचा इतिहास हा स्वतःच घडवला आणि आज समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. आज सामाजिक क्षेत्रामध्ये सागर भैया दोलतोडे यांचं नाव खूप आदराने घेतलं जातं. आजच्या घडीला ते विशेष समाज कल्याण परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करतात. तसेच दैनिक समर्थ गावकरी या वृत्तपत्राच्या समूह संपादक पदावरतीही ते काम करतात. दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या सल्लागार समितीच्या सदस्यपदी देखील ते काम पाहत आहे आणि आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. गोड स्वभाव, मदत करण्याची दानत, दानशूरपणा आणि समाजातल्या प्रत्येक घटकाबद्दल असणारा कळवळा हा त्यांच्या स्वभावाचा एक वेगळा पैलू आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. सागर भैया दोलतोडे हे असं महाराष्ट्रातील व्यक्तिमत्व आहे ज्या व्यक्तीकडे भविष्यामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या लोकांपैकी एक म्हणून बघण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणाईला हरकत नाही. समर्थ गावकरी न्यूजसाठी ब्युरो चीफ डॉक्टर विश्वासराव आरोटे, कळसुबाई, शिक्रावरून. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.